स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा आता पुन्हा एकदा चर्चेच्या भोवऱ्यात अडकलाय। यावेळी त्याने राजकीय आणि सामाजिक पटलावर मोठा प्रश्न निर्माण केलाय। एका अस्वस्थ करणाऱ्या टी-शर्टमुळे ज्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या खिल्ली उडवणाऱ्या कुत्र्याचा फोटो असून त्यावर संघाचे नाव नमूद आहे। या टी-शर्टमुळे भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये संतापाची लाट उफाळून आली आहे। खास करून महाराष्ट्राचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात पोलीस कारवाईची कडक कारवाई करा असं सांगितलं। कामराने यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी व एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली असल्यामुळे हा वाद अधिकच तिखट बनलाय। अशा सामाजिक माध्यमांवरील पोस्टमुळे राजकीय वातावरण तापले असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक राजकीय भावनांच्या संदर्भातील चर्चाही थर्ड लेव्हलवर गेल्या। कामराच्या या कृतीबाबत महाराष्ट्रात आणि देशभरात तीव्र मतभेद उभे राहिले आहेत, ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक वाद वाढत आहे। काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहत आहात सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। यावेळी कारण त्याचं एखादा रोज शो किंवा विनोदी कार्यक्रम नसून त्याने घातलेला एक टी-शर्ट ठरलाय। या टी-शर्टवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित व्यंगात्मक चित्र मजकूर दिसून आलाय, ज्यामुळे महाराष्ट्रात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत पोलीस कारवाईची मागणी केली आहे। सोशल मीडियावर कामराचा एक फोटो व्हायरल झाला, ज्यात तो असा टी-शर्ट परिधान करून दिसतो ज्यावर एका कुत्र्याचा फोटो आणि त्याच्याशी संबंधित RSSचा संदर्भ असल्याचे दिसते। हा फोटो पाहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आणि भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केलाय। अनेकांनी हे हिंदू संघटनेचा आणि राष्ट्रवादी भावनेचा अपमान असल्याचे म्हटले। शिवसेनेच्या काही नेत्यांनीही या मुद्द्यावर कामराच्या विरोधात आवाज उठवलाय। त्यांनी वृत्तसंस्था PTI ला सांगितलं की असे देशविरोधी सामग्री सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर पोलिसी कारवाई केली जाईल। कोणीही विनोदाच्या नावाखाली राष्ट्रवादी संस्थांची थट्टा करू शकत नाही। बावनकुळे यांनी थेट कुणाल कामराचे नाव घेत सरकारकडून कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा दिलाय। त्यांनी पुढे म्हटले की कुणाल कामरा हा पुन्हा अशा कृतीमुळे समाजात फूट पाडण्याचा आणि धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करतो। त्याचे हे कृत्य माफ करता येणार नाही। कामराच्या फोटोवर आलेल्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर काही भाजप समर्थकांनी सोशल मीडियावर #बॉयकॉट कुणाल कामरा हा हॅशटॅग ट्रेंड सुरू केलाय। काहींनी त्याच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी देखील केली आहे, तर काहींनी तो हेट स्पीचचा प्रचार करतो असा आरोप केलाय। भाजपच्या मित्रपक्ष असलेली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सुद्धा या प्रकरणावर आक्रमक झाली आहे। राज्यातील मंत्री व शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी देखील म्हटले की कामराने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंग केले, आता तर तो थेट RSS सारख्या राष्ट्रीय संघटनेवरच हल्ला करतोय। हे देशद्रोही मानसिकतेचे लक्षण आहे। शिरसाट यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याचे आणि संबंधित कायदेशीर कारवाई करण्याचे सुचवले। त्यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय भगव्या संघटनेचा अपमान विनोदाच्या नावाखाली होऊ देणार नाही। पोलिसांनी अशा पोस्टकडे दुर्लक्ष न करता तातडीने तपास करावा। वाद वाढल्यानंतर स्वतः कुणाल कामरा यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला। त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की हा फोटो माझ्या कॉमेडी शो दरम्यान काढलेला नाही, तो जुन्या फोटोशूट मधील आहे आणि त्याचा हेतू कोणत्याही संस्थेचा अपमान करणे नव्हता। कामराने अशा प्रकरणात नेहमीप्रमाणे विनोदी भाषेत प्रतिक्रिया देण्याची प्रयत्न केला, मात्र विरोधकांचा आक्रोश कमी झालेला नाही। कामराने आपली भूमिका सांगताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही मुद्दा उपस्थित केलाय। त्याने लिहिले की कॉमेडी ही समाजावर आरसा दाखवण्याचं काम करते, पण जर विनोदी कलाकारांना भय दाखवून गप्प बसवले तर लोकशाहीत मुक्त अभिव्यक्तीचं महत्त्व उरत नाही। दुसरीकडे काही लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहून म्हणतात की विनोद आणि व्यंग ही लोकशाहीतील महत्त्वाची साधने आहेत आणि त्यासाठी सोशल मीडियावर काही जणांनी म्हटले की राजकारणी नेत्यांवर किंवा संघटनांवर व्यंग करणे हा कोणताही गुन्हा नाही। जर कोणी आक्षेप घेत असेल तर काहींना त्याच्या भविष्यकालीन कार्यक्रमांवर बंदी घालण्याचे आवाहन केले।
कुणाल कामरा यांचा वादग्रस्त प्रवास नवीन नाही. तो यापूर्वीही आपल्या राजकीय आणि सामाजिक विषयांवरील व्यंगामुळे विवादात अडकलेला होता. 2020 मध्ये त्याने सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीवर केलेल्या टिप्पणीमुळे त्याच्यावर कोर्टाचा अवमान प्रकरण दाखल झाले होते. तसेच त्याच्या शो मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे त्याला काही वेळा कार्यक्रम रद्द करण्याचीही वेळ आली होती. त्याच्या या नव्या कृतीमुळे त्याच्यावर पुन्हा एकदा कायदेशीर कारवाई सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते. काही अहवालानुसार मुंबई पोलिसांना या प्रकरणाबाबत तक्रारी पाठवण्यात आल्या होत्या आणि आता त्या तपासाअंतर्गत आहेत. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक संवेदनाच्या मर्यादांबद्दल सुरू असलेला व्यापक चर्चेचे उदाहरण आहे. एका बाजूला राष्ट्रभक्ती आणि धर्मीय भावनांचे संरक्षण यांचा दाखला देणारे राजकीय पक्ष आहेत, तर दुसऱ्या बाजूला कला, व्यंग आणि स्वातंत्र्याचे समर्थक आहेत. या वादातून पुन्हा एकदा स्पष्ट होते की आधुनिक भारतात विनोद आणि राजकारणाचा संगम अनेकदा तणाव निर्माण करतो. पुढे पोलीस कारवाई होते की प्रकरण सोशल मीडियावरच संपते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्य, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.